मॉर्निंग. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे अक्षय तृतीया, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचाही आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि शांततेचा जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि नक्कीच तुम्ही अक्षय तृतीयाचं पूजन केलंच असेल. तर मी ही पूजा वगैरे आवरायची होती. त्याआधी सकाळी जरासं लेट झालं होतं उठायला आणि टिफिन यांचं बनवायचं राहिलं होता. पण त्याआधी मग मी होता आणला घरी जेवायला बोलवलं होतं दुपारी मी. आणि ध्रुवलाही छान रेडी केलं होतं, मीही छान रेडी झालते. खरं तर छान अशी साडी घालायचं प्लॅन होतं, पण एवढं जास्त गरम होते त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला आणि छान असा कुर्ता घातला आहे. तर हा मी मिशोवरून मागवला 1-2 वर्ष आधी. खूप छान क्वालिटी आहे आणि वापरते बरेच दिवस झाले. चला तर मग स्वयंपाकाची तयारी तर करायची होती, पण त्याआधी म्हटलं देवपूजा वगैरे आवरलीच आहे, तर मग उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेत असते मी. आणि ह्या दिवशी तरी केलीच पाहिजे अशा शुभ मुहूर्तावर. खूप प्रसन्न वाटतं. आणि गुरुवारी तरी मी करतच असते पूजा वगैरे सकाळी लवकरच. आणि नेहमीचं माझं हेच असतं की सकाळी उठले की आंघोळ वगैरे आवरायची पटकन आणि जे काही देवपूजा वगैरे घरातले कामं क्लिनिंग वगैरे ते करायची. तर त्यामुळं खरंच खूप छान प्रसन्न वाटतं आणि दिवसही खूप छान जातो. मला तर त्याआधी चहाही घ्यायला नको वाटतं. जेव्हा मी आंघोळ करून छान फ्रेश वगैरे होते, देवपूजा आवडते, त्यानंतर मग चहा वगैरे घेत असते. तर इथं मग सगळं आवडलं होतं. देवपूजा वगैरे उंबरठ्याची पूजा वगैरे केली आणि घरातली क्लिनिंग वगैरे झाली. तर 10 दरम्यान झाले होते आता. तर त्यानंतर ध्रुव काय खाली उतरायला तयारच नव्हतं, त्यामुळे त्याला थोडं खेळवलं. मग तर हा मी मिशोवरनं कुर्ता मागवला होता. खूप सुंदर आहे क्वालिटी याची. आणि तुम्हालाही जर मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच मी. तसंही कमेंट करून सांगा कसा लुक झाला होता माझा आज. एकदम सिंपल असा लुक केला होता, थोडंसं मिनिमम मेकअप केला होता, जास्त काहीच नाही. त्यानंतर मग कलश पूजन करायचं होतं, तर इथे तेच करत होते मी. छान असं कलश स्वच्छ क्लीन करून घेतला चकचकीत. त्यानंतर त्याला कुंकाचे वगैरे 5 बोटं ओढली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे भरणार होते. आणि जे आपले 1 रुपयाचे वगैरे कॉईन असतात तर त्याला जास्त महत्त्व होतं आजच्या दिवशी, तर ते याच्यामध्ये घालणार होते मी. तर सोन्याचा वगैरे माझा प्लॅन होता, काहीतरी रिंग वगैरे काहीतरी घ्यायच्यात मला असं, पण तसं काही झालं नाही. पण म्हटलं असो, जे घरातलं आपलं जे काही सोनं आहे तर त्याची तिथे पूजा करून घेणार होते. आणि कॉईन वगैरे आपले 1 रुपयाचे ते याच्यात टाकले होते, विलायचे वगैरे असं सर्व पूजा वगैरे केली ती मी. छान गुळ खोबऱ्याचं नैवेद्य वगैरे आणि जे आपले अन्नपूर्णा माता असते त्याची पूजा केली. छान हळदी कुंकू त्यांनाही वाहिलं आणि छान असं कलश पूजन वगैरे केलं मी. आणि सकाळी छान देवपूजा ही आवरलीच होती. नंतर मग कलश पूजन वगैरे सगळं झालं आणि नंतर करायचं होतं मला स्वयंपाक. त्याआधी पूजा करणं खूप महत्त्वाचं होतं आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. खरं तर मी फर्स्ट टाईम केली. पूजा वगैरे आवरून घेतली, कलश पूजन वगैरे. आणि ध्रुवही तर मध्ये लोटबूड करतच होता. त्यानंतर देवासमोर नमस्कार केला आणि जेवढं काही आजपर्यंत आयुष्य दिलं त्याबद्दल खूप आभारी असं व्यक्त केलं. आणि खरंच आपण ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण की बऱ्याचदा आपण देवाकडे मागतच असतो, पण जे काही दिलं आहे त्यात समाधानी राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण की देवाचे प्लॅन आपल्यासाठी खूप मोठे असतात, पण आपण विचार जसं करत नाही आणि आपलं दुसरंच काहीतरी असतं. आणि प्रत्येक वेळेस मलाही योग्य वाटत नाही देवाकडे काहीतरी मागणं. मी जे काही दिलं आहे त्याबद्दल रोज कृतज्ञता व्यक्त करत असते देवांसमोर. आणि स्वामींनी खूप जास्त माझी लाईफ चेंज केली आहे. खूप जास्त बदल झालेत माझ्या लाईफमध्ये. 5-6 वर्षामध्ये खूप जास्त अप्स डाऊन आलेत. पण काही अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्यातून मी खूप काही शिकले आणि पुढेही शिकेलच. आणि स्वामींमुळे खरंच माझं आयुष्य खूप सुंदर आहे. याबद्दल मी नेहमीच त्यांची आभारी राहील आणि नेहमीच कृतज्ञता व्यक्त करते ह्यासाठी मी स्वामींची. आणि स्वामींची होईल तेवढी सेवा करत असते मी. तसं तर बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या असतात की त्यामुळे आपल्या देवावरची विश्वास वगैरे उडलेला असतो बऱ्यापैकी. पण तसं काही विचार न आणता आपण जे काही दिले देवाने त्यातच आभारी आणि समाधानी राहिलं पाहिजे, कारण की देव नेहमी आपल्याला चांगल्याच गोष्टी देतो.
त्यानंतर छान असं नैवेद्य वगैरे ताट रेडी केलं होतं बनवून आणि छान असं मेनू झाला होता आज. खूप छान टेस्टी जेवण झालं होतं. तर सर्वात आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि छान किचन वगैरे क्लीन केलं. आमचे जेवण वगैरे झाले होते. दुपारी थोडासा आराम केला. त्यानंतर मग संध्याकाळी दळण वगैरे करायचं होतं, मग ते करून घेतलं. कारण की 2-3 दिवस झाले पीठ संपलं होतं पण काय आणणं झालं नाही. त्यामुळं आजच आणायचं ठरवलं होतं कारण की उद्या गुरुवार होता. तर गिरणी बंद असते आमच्याकडे, तर त्यामुळे ते सगळं झालं. ध्रुवला दूध वगैरे दिलं प्यायला आणि मी छान माझ्यासाठी कॉफी वगैरे बनवली. आणि एक माझं मिशोवरनं पार्सल आलं होतं 1-2 दिवसाआधी, तर ते हे हँगर होते 2. तर खूप सुंदर आहे, क्वालिटी ही खूप बेस्ट आहे. तर तुम्हालाही हवे असेल तर कमेंट करा लिंक. त्यानंतर मग मी हँगर इथे लावून घेतला आणि संध्याकाळची देवपूजा वगैरे आवरली आणि थोडंसं ब्लाऊज वगैरे होतं, मग ते स्टिच केलं. आणि नंतर त्याचे पप्पा वगैरे आले होते ध्रुवचे, तर मग त्यांनी त्याला आंघोळ घातली. दोघांनी सोबत छान अशी आंघोळ केली. नंतर त्याला फ्रेश वगैरे करून छान कपडे वगैरे घातले आणि नंतर मीही जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक